मेहनतीचं फळ भेटलेलं आहे. हो. आता लोक पण नाही का असे वेगवेगळे कमेंट करतात, हे करतात, पण कसं आहे दुर्लक्ष करून आपल्याला व्हिडिओ कळवा. काही मग आता गाजरही नाही गाजर, मला पण 2 दिवसापासून गोळ खावं वाटत. आता कमेंटवाले म्हणतील सर्वजण. नमस्कार. नमस्कार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वजण मजेत असणार आणि आजची सुरुवात आपण किचनमधून करत आहे. कारण इकडं काय चालू आहे काय नाही. काय करताय? स्वयंपाक चालू आहे. काय आलो कुकरमध्ये? सोले भाताची तयारी चालू आहे. आणि सोले भाताचा सीझन चालू झालेला आहे. मेन म्हणजे आता आलेले चौकड सोले. विकत तर आले सर्व, तरी असतेच काही ना काही. त्याच्यामुळेच हां, इकडंच आईचं चालू तयारी का झोपेचं. नमस्कार. झोपेचा टाइम झाला काय? नाही बसली. हो, आज टीव्हीचं काय आलं? आता पाहुणे गेले होते तर बसलो मग ते ध्यान नाही राहिलं. पाहुणे कोण आले होते पण? भावना मावशी आलती. अरे बा. तर असं आहे, मेन म्हणजे भावना मावशी आले काय दुपारच्या टायमाला. आता 5 वाजता. तर याच्या आधी तुम्ही पाहिलंच असेल भावना मावशीला. कारण जे व्हिडिओ झाला होता कुठला आधी, कोणता व्हिडिओ झाला होता? भांडणं. आणखी नाही, एक गाऊनवरचा व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस. मावशी आली होती त्यावेळेस. मावशीचं म्हणणं होतं की बा प्रेग्नन्सीमध्ये गाऊन घालायला काय हरकत नाही. तो व्हिडिओ आला होता त्यावेळेस, तेव्हा दिसेल होतं. पण हां, आणि मी कसं थोडंसं बाहेर होतो त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे घेता नाही आला. आता व्हिडिओमध्ये आलं असं. नेमकं झालं काय? हेच मावशी आल्या होत्या ना. ते दवाखान्यात आले तर मग आले. दवाखान्यात आले मग स्वयंपाक चालू होता. आपलं जेवण होत नाही आता. दोघं 3 जण आले. आणि मेन म्हणजे कालपासून कोण आलेलं होतं? कालपासून आम्ही आला होता. रीची आई आलते, बाबा आलते. 2-3 दिवस झाले आता पाहुणे चालू झालेले आपल्या घरी, एका मागे एक पाहुणे. आणि भावना मावशी आलते. हां, जेवण केलं त्यांनी. त्या काय म्हणत होते, तुला मुलगाच होती म्हणत. अरे बापरे. मी म्हटलं तसं काही नाही, काही असो आपल्याला. पण जो तो तेच म्हणत आहे, कमेंट पण त्याच्याच येत आहे सर्व. पण शेवटी काय आता जे आहे होईल ते होईल, त्याचं काही नसते. काही पण हो, उलट चांगलीच बातमी आहे. कुठलंही हो झालं तर पण असो आपल्याला ठीकच आहे. तर इकडं मेन म्हणजे तुला माहिती आहे का, काय आपल्या रामभाऊचे म्हणजेच रोहिणी राम सावळे नावाने यूट्यूब चॅनल आहे. तर रामभाऊचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. मला काय समजते बाबा, तुम्ही सांगता आपण ऐकतो. हो, तर खरंच त्यांचं जे मेहनत कंटिन्यू चालू राहतात. मेहनतीचं फळ भेटलेलं आहे. आता लोक पण नाही का असे वेगवेगळे कमेंट करतात, हे करतात, पण कसं आहे दुर्लक्ष करून आपल्याला व्हिडिओ कळावा लागतो. हो ना, किती लोक कमेंट करतात, किती वेगळे बोलतात. पण कंटिन्यू कसं आहे, शेवटी व्हिडिओ करत गेलं, मेहनत करत गेलं. खूप बोलणं सोपी गोष्ट थोडी की 1 लाख सबस्क्रायबर. बरोबर. आपले किती दिवस झाले माहितीये का? किती दिवस झाले व्हिडिओ करताय आपण? आपल्याला 1 वर्ष झालं. आपल्याला 1 वर्ष झाले, पण त्याच्या आधी पण एक व्हिडिओ घेतलेले, म्हणजे 1 वर्ष. त्याचे 2 वर्ष होऊन गेलेले. पण तेव्हा वगैरे पेमेंट वगैरे नव्हती चालू. हा, तेव्हा नव्हते. आताही तसं काही जास्त नाही आहे. पण जे आहे 2-3 वर्षापासूनची मेहनत, आणखी पण आपले एवढे सबस्क्रायबर नाही. पण चांगलं आहे की बा कुणाचं लवकर हो, फटाफट पुढे जाऊ. त्याचं मनापासून अभिनंदन. केक वगैरे त्यांना पण कॉंग्रॅच्युलेशन्स आमच्याकडून, सर्व फॅमिलीकडून. कारण मेहनतीचं फळ भेटल्यावर जो करते का नाही त्यांनाच माहिती असते. किती एडिटिंग करणं, कंटिन्यू व्हिडिओ टाकणं, तेही टायमावर देणं,
आणि वेगवेगळे कंटेन आणणं. आणि केक वगैरे कापला असेल ना. हो आता सेलिब्रेट तर करणारच आहे ना. व्हिडिओ कॉल किती मस्त आहे. आता येईलच आज वगैरे तेव्हा समजेलच आपल्याला. त्यांना कॉल करायचं समजेल कापते. कॉल केलं बोलणं झालं आपलं. मी बोललो तसं अभिनंदन केलेलं आहे. पण मेन म्हणजे काय राहिलं येताना काहीतरी स्वीट आणायचं होतं पण माझं लक्षच नाही राहिलं म्हणजे विसरलं मी. काही मग आता गाजर आहे ना गाजर मला पण 2 दिवसापासून गोड खावं वाटत. आता कमेंटवाले म्हणतील सर्वजण राधिकाला का नेहमी काहीतरीच खावं वाटते का. पण कसं आहे सर्व स्त्रियांना माहितीच असते प्रेग्नेन्सीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं खावं. बरं नेमके काय करणार आहे मी. आता गाजर आहे तर ऑर्डर तर खाल्लेच त्याच्यातले. आता 1-2 आहे त्याच्यात गाजरचा हलवाच महत्वाचं आहे. कसं आहे आईला पण कसं तोंड गोड करणे आहे आणि खरं तर इच्छा झाली तर ते करायलाच पाहिजे. इच्छा झाली तर काय. हां ठीक आहे. आणि उसळ कसं काय पाहुणे आलं होतं त्याच्यासोबत सोडला दुपारच्या उपास त्याच्यामुळेच. चालते असं आहे. आणि मेन म्हणजे आता गांजाचा हलवा करणार आहे राधिका. पण आता वेळेवर खिसणी नाही तर म्हटलं उकळूनच करू. उकडून करणार आहे. होते ना कुकर. उकडून कसं होणार आहे. त्याला कुकरमध्ये वाफ द्यायची. बरं ठीक आहे. आता आपण खरंच प्रॅक्टिकल पाहू नेमके कसं करणार काय तर. वेगळ्या प्रकारे करून पाहू. ठीक आहे. वेगळी पद्धत. आता खिसून केलेलं वेगळं आणि आता उकडून करणार वेगळं. चला ठीक आहे. पहिले उसळ करून घ्यायची आहे आणि छोले भात चालू झालेला आहे. गाजराचा शिरा की हलवा. हां तर इकडं बघा काय काय घेतलेलं आहे. साप हे घेतलेले आहे गाजर. नवीन रेसिपी दाखव. गाजर घेतलेले उकडून घेतले का. आणि इकडं आई पण आहे थोडंसं मदत करायला. खरं तर आईच सांगत आहे. आणि इकडं मला घेतली थोडीशी. हे म्हणजे नेहमी दूध येते त्याच्यावरची थोडी काढलेली साळ. तर असं आहे मेन काढलेला इकडं. तर बघा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर मी पण फर्स्ट टाइमच बनवत आहे. म्हटलं नाही का आपण नाही का खिसून नेहमीच बनवतो पण नाही का ही वाली पद्धत नाही का तुम्ही युट्यूबला बघितलं होतं मोबाईलला. तर आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर आपण नाही का आता गाजर घेतलेलं आहे खिसून म्हणजे उकळून घेतलेलं आहे आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतलं. तर त्याच्यासाठी आपण मलाई वापरली थोडीशी. विलायची टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे मिक्सरमधून काढलेले आणि साखर घेतलेली आहे. तर आता कशा प्रकारे बनवू. इकडे आईचं काय चालू आहे. आई नाही मदत करू लागली. आईनं काढून दिलं. तरी थोडंफारच करत आहे मी यावेळेस कारण चुकू शकते. आवडलं तर पुढच्या बारीने नाही मिस करणार. तुम्ही करत जा काही अशी. गाजर मिक्सरमध्ये किस्तीपेक्षा हे लवकर होते ना. किसायला काही गाजर कडक राहतात बाहेर जातात आणि वेळेला काही घेतलं की तेव्हाच ही पद्धत म्हटलं वेगळीच आहे. करू ते तुपामध्ये त्याला दुधाचं थोडं. आणि आता साखर पेस्ट टाकायची यामध्ये. डायरेक्ट सोडायची का डायरेक्ट मिक्सरमधून काढून टाकायची. आता वेगळ्या पद्धतीने करणं चालू आहे. ठीक आहे. दूध टाकून मला घेतलं थोडं. पुण्याच्यामध्ये पदार्थ वापरतात पेस्ट्री पण.
हे तर मेन म्हणजे आता पेढ्यासारखं खवाच राहते. आपण साखर टाकली आणि ड्रायफ्रुट्स टाकले. नवीन पद्धतीचा घट्ट नाही आलं पण ते आणखी. बनवून आता बघ. मस्त सुगंध येतो याचा. शिजलेला वेगळाच लागतो का, हा. त्याची टेस्ट वेगळीच आणि त्याचा कलर त्याच्यात मग ते पाण्यात गुड निघाले ना ते त्याचा अर्थ घातला. आणि ते खिसलेल्याचा कलर वेगळाच. ते बरेच जण तेच करतात. हो ते सोपं आहे, वेगळ्या पद्धत नाही. आणि आता वेगळ्या पद्धतीनं खाणं म्हणजे कसं आहे, जर वेळेवर खिसणी वगैरे नसल आणि काय म्हणतात दुसरं साधन नसल तर हे पण एक पर्याय आहे जे की आपण वापरू शकतो. आणि तर हे पहिल्यांदाच करून पाहत आहे, ज्याची पण टेस्ट घ्यायला हरकत नाही. इकडे झालेलं आहे. हां गाजरचा हलवा आई टेस्ट करून बघा बरं. गरम असेल बरं. नाही जास्त गरम. हम्म. थंड झालं. छान झालं. सुनबाईने केला फर्स्ट टाइम उकडलेला गाजराचा हलवा. मस्त झालं विचार. छान झालं ना. मस्त होणारच ना, मन लावून केलेला आहे नाही राधिकानं. चांगला झाला. म्हटलं खिजून तर नेहमीच करतो पण तर नवीन पद्धत वापरा म्हटलं लॉजिकला. ठीक आहे. तसं मग छान झाला. चला चला इकडे जेवण वगैरे करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि गाजराचा हलवा पण मी बनवलेला. हां विशेष म्हणजे कसं आहे, आता वेगवेगळं जे आहे प्रेग्नन्सीमध्ये खा वाटते ना, तेच पण साहजिकच आहे. हां चला आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो देखील करा. आज सोली भात पण खा वाटला मला, गाजराचा हलवाही खा वाटला. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. फेसबुकला असेल तर. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.